वर घ्या कडेला. पावती येईल, ओळख दाखवेल, त्याला आपण देऊ. एक पावती काहीतरी आली होती, पहिली पावती स्नेहा मात्रेची. दादरपाडा म्हणजे मॅडी इथं आहे. मॅडी आहे पण मॅडीचं नाव नाही ना ते. भाई दिला सांग ना, भाई घासे. येस, मॅच झाली पाहिजे. प्रेक्षक नाही बाबा, खेळाडू प्लीज विनंती आहे, वेळ जास्त दौडू नका, लगेचच मॅच कडे जाऊयात आपण. चला प्रेक्षकांनी बाहेर निघा आणि मी विनंती करतोय वडघर ग्रामपंचायतीत वडघर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौभाग्यवती सोनाली अनुज जितेकर यांचे पती अनुज जितेकर आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. श्री अनुजजी प्रकाश जितेकर यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. भारतीय जनता पार्टीच्या एक वडघर जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती सोनाली अनुज जितेकर यांचे पती एक अनुज एंटरप्राइजेस ओनर अनुज जितेकर आपण यावं या व्यासपीठावर आणि त्यांच्याकडनं 5,000 रुपयाची खरं तर दापोली टीमला 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, ते कर्णधारांनी घेण्यासाठी यायचंय. येस, दापोली संघाचा संघनायक सुमित पाटील यावं आणि बिरको जय वाघेश्वर बिरको संघाचा संघनायक नेक्स्ट लढत आपण पाहू शकाल. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, जास्त वेळ दौडू नका. प्रत्येकाच्या मनगटावर जरी मनगटी घड्याळ नसते ना तरी वेळेला थांबवण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही आहे. त्यामुळे दोन्ही संघनायकांना विनंती आहे, सुमित पाटील, हा सौरभजी गावण, नंतर चर्चा करा. चर्चा होतच राहतील, सगळ्यात आधी नाणेफेक झाली पाहिजे. यावं आपण, आम्हाला माहिती आहे चर्चा आहेत, चर्चा गरजेच्या आहेत. अनुज जितेकर आपण यावं आपल्या शुभ हस्ते हे 5,000 रुपये दापोली टीमच्या कॅप्टनला तुम्ही सुपूर्द करा आणि प्रेक्षकांना बाबा सौरभजी गावण आपली आतुरतेने वाट बघतायत. सह्याद्री सोलारचे ओनर आमचे नितीनदादा म्हात्रे यांचं खूप योगदान आहे या स्पर्धेसाठी, त्यांचंही कौतुक करावं तेवढंच कमी आहे. सर्वांचं मनापासून आभार. चला मैदानावर सोडा, आता मैदानाचा अगदी ताबा सोडा. नेक्स्ट अगदी बिग फाईट मुकाबला बघायला मिळेल. निखिल धुमाल आमचे मंडप डेकोरेटर्स निखिल धुमाल यांनी कृपया आमच्या अमित दादांशी संपर्क साधा लगेच ताबडतोब. कोणी असेल ना मंडप डेकोरेटर्सचा तुमचा सभासद मंडप डेकोरेटर्स तुम्ही आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. त्यांच्याकडे दिले सुमित पाटील खरं तर कर्णधार दापोली टीमचा आले. पूर्वी स्कूटीचा भाग्यवान विजेता आमच्यापर्यंत पोहोचलाय. दादरपाडा गावचे सुपुत्र अर्थात भाई घासे आमच्यापर्यंत पोहोचले. अनुज एंटरप्राइजेसचे मालक अनुज जितेकर यांच्या वतीनं सुमित पाटील करता या विजयाकरता रोख रक्कम 5,000 रुपयाची इथं धनराशी देण्यात येते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अभिनंदन सुमित. खरं तर 5,000 रुपयाचं बक्षीस अनुज एंटरप्राइजेस कडनं मिळतोय आणि अनुज जितेकर आणि तुमच्या सर्व ग्रामस्थांचा कशा प्रकारे प्रतिसाद राहतोय. आज दुसरा सामना तुम्ही उरण तालुक्यामध्ये एवढ्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये जिंकता. ग्रामस्थांचा जो फुल सपोर्ट आहे त्यांच्यामुळे सध्या तरी आम्ही इथे पोहोचतो. डेफिनेटली खरं तर लवकरात लवकर तुझी विकेट गेल्यानंतर शेवटी जितेकर अगदी तेजोमय कामगिरी केली, त्यानं अष्टपैलू कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये मालिकावीर 4 व्हीलर कार आहे आणि जवळजवळ तर रेसमध्ये तुझा आलाय. काय म्हणशील एकंदरीत सर्वांची कामगिरी बद्दल? सर्वांच्याच मुलं सध्या इथे आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही खेळू. थँक्यू. मुकुंद दादांचं हे आयोजन महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आज आयोजन 4 व्हीलर कारचं आहे. कसं वाटतं मुकुंद दादांचं हे संपूर्ण आयोजन तर खूप सुंदर आहे, एक नंबर. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सुनीलसाठी आणि लगेच आपण मात्र पुढील सामन्याला सुरुवात करीत आहोत. चला टॉस केला जाईल. सोलर एनर्जी उरण कोपरवली भाई कॉइन द्या जरा. धन्यवाद. येस, नाणेफेकी करता कॉइन द्या. या असू द्या, सध्या दुसरं घ्या कॉइन, सध्या चालेल. आपल्याला वेळ घालवायचा नाहीये, साधं कॉइन घ्या आपल्याला तरी चालेल. महिन्याचा बिल बघून येस चालेल. पण करंट लागतो का? चला प्रेक्षकांना तर मैदान सोडायचं आहे. आता खऱ्या अर्थानं आजच्या रजनीमधला अर्थात या संपूर्ण स्पर्धेमधला रजनीमधला हा शेवटचा सामना आहे. सुरेश गावण याच्या पवित्र शुभ हस्ते बिग फाईट मुकाबला दापोली विपक्ष पिरकोण पालेगावचे सुरेश गावण याच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा काल छापा. सुमित, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल.
किती धावांवर अडवण्याचा प्रयत्न असेल बिरकोन संघाला? 35 ते 40 पर्यंत अडकवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच 40 धावांवर अडवण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना बाहेर चला. काय सांगू शकशील? काय नाही, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आता आमच्या चांगल्या 2 मॅचेस झाल्या, सर्वांनी 100% दिला. आता आमची लास्ट मॅच आहे आणि सर्वांना मी रिक्वेस्ट करतो आता आमच्या पिरकोण गावाला काय जसं दोन मॅच आम्हाला जसं तुम्ही प्रोत्साहित आणि सहकार्य केलं तसंच तर आम्हाला या मॅचसाठी तुमची खूपच गरज आहे आणि आम्हाला प्रोत्साहनासाठी तुमची खूप गरज आहे. या मॅचसाठी फक्त आम्हाला फुल सपोर्ट करा पिरकोण आपल्या गावाला. नक्कीच ते सपोर्ट देखील आहे. तर जाऊया बिग फाईट मुकाबला बघायला मिळेल. एका बाजूला असेल पूर्व भागातील दादा संघ अर्थात जय वागेश्वर बिरकोण, तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग पनवेल तालुक्यातील मातब्बर संघ दापोली. या 2 संघांना बघेल प्रेक्षक माय बापा लगेचच मैदान. पेनकरांसाठी चला ना, मैदान सोडा आता. पेनकरांसाठी हॉस्पिटल तत्पूर्वी इथं स्कूटीचा मानकरी आलाय भाग्यवान विजेता अर्थात 5,000ची सूट. भाई घासे अर्थात दादरबारा गावचे सुपुत्र इथं आलेले आहेत. डीजे माडी आपण कुठे असाल तर लक्ष द्या, एक गाणं तर झालं पाहिजे. आज स्विच करा सोलर आणि दापोली संघासाठी अजून 2,000 रुपयाचं बक्षीस आलंय. रोशन मोतीराम जितेकर माफ करा यांच्याकडनं 2,000 रुपयाचं बक्षीस दापोली संघाला. येस ओके. दादर गावचा सुपुत्र इथं आलाय आणि घासे भाई या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आमचे प्रांजल दादा आले. बाजूला वा मॅडी दादा मनपूर्वक आपलं आभार स्वागत. घासे भाईंना विनंती करेन, दादर गावचे सुपुत्र आणि स्कूटीचे भाग्यवान विजेते समर्थ चषक 2026 मध्ये माजी सरपंच वशणी गावचे विजय म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते खरं तर या भाग्यवान विजेत्याला स्कूटी प्रदान करण्यात येईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या आयुष्यातील एक संस्मरणीय भेट मिळते. या पिरकोन नगरीनं खूप काही दिलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. आयुष्यातली एक आपली भेट म्हणून ही भेट असं स्वीकारावं आपण. घासे साहेब आपण यावं आणि ही अमूल्य भेट आपण स्वीकारावी. पार्टी तो बनती आहे. तुमचे जे कोणी असतील महत्वाचे घटक त्यांना पार्टी नक्कीच द्यावी लागेल तुम्हाला. काही जबरदस्त आणि सामना लगेचच सुरू करायचा आहे. अजून एक पहिलं घड्याळ होतं स्नेहा म्हात्रे, ते देखील इथं आलेत. ब्रँडेड घड्याळ पैसे वाचवा एन्व्हायरमेंट स्नेहा म्हात्रे आमच्या सोबत जोडलं गेला. त्यांचे प्रतिनिधी आलेत आणि ब्रँडेड सुरेश गावण. धन्यवाद. सुरेश म्हात्रे पालेगावचे सुपुत्र गावण सुरेश गावण यांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान आणि बादशाहबाई खोपटे गावचे यांच्या वतीनं हे ब्रँडेड घड्याळ सुपूर्द केलं जात आहे. अजून कोणी असेल ओळख पटवा. तत्पूर्वी आपण मॅच कडे जाऊयात. ठीक आहे भाई यांचे हे देखील आमच्या सोबत जोडले जातील. हे सामना चालू करायचा आहे कारण खूप वेळ होतोय, आम्ही समजू शकतो. चला आता चालू करा सामना. आणि एका कोणा व्यक्तीचं घड्याळ भेटलं कुणाचं असेल तर घेऊन जा. चला अंतिम सामना. 50 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि 50 मध्ये हा अंतिम सामना जो असा त्याच्यामध्ये एक संघ मिळेल जो सुपर 6 मध्ये येईल. आणि महत्वाचं म्हणजे प्रणयजी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, पहिल्या रजनीमध्ये गोरसाई ब संघ सुपर 6 मध्ये गेला. त्यांचा ड्रेस कोड व्हाईट होता. दुसऱ्या दिवशी थर्ड आले होता, त्यांचाही ड्रेस कोड 5,000ची व्हाईट. तिसऱ्या दिवशी श्रीराम बलवणी, त्यांचा ड्रेस कोड व्हाईट. चौथ्या दिवशी नवीन सेवा, त्यांचा ड्रेस कोड व्हाईट होता. आणि फक्त काल जो वसंत संघ जो त्यांचा ड्रेस थोडा वेगळा होता. आणि आज पैसे वाचवा दापोली आणि पिरकोण असा हा संघ दरम्यान सामना आहे. आणि हा सामना दोन्ही संघासाठी जेवढा चषकासाठी महत्वाचा आहे तेवढ्या अन्य गोष्टीसाठी सुद्धा महत्वाचा आहे. चला गेम ऑन करूया, आपण सामना चालू करूया. नाणेफेकीचा काल दापोली संघाने जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रण केलं यजमान पिरकोण संघाला. यजमान पिरकोण संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सिद्धार्थ म्हात्रे आणि तेजस पाटील अर्थात विस्फोटक आणि आक्रमक दर्जाचा हा खेळाडू तेजस या विभागातील एक नामांकित यादीमधला हा खेळ नेहमी आक्रमक शैलीने खेळणारा खेळाडू. पहिला चेंडू होता यामध्ये गॅप मध्ये मारलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. कार्पेशन चेंडू ट्रॅबल झालाय. चेंडू गेला सीमारेषा पार आला दर्जेदार चौकार.
तेजसच्या बॅटमधून आलाय, सज्ज होतोय पुन्हा निश्चय. निश्चय पुढचा चेंडू होता, त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक दुसरा क्षेत्ररक्षक मात्र तैनात झाला, ज्यानं हा चेंडू अडवला. तिथपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय. बिनबाद 6 या आकड्यावर. करो अथवा मरो अशी परिस्थिती. आपल्याच मैदानावर हा सामना आपण खेळतोय आणि हा चषक उंचवण्याचा मान आम्हाला मिळाला पाहिजे. या द्वेषानं, या आत्मविश्वासानं खऱ्या अर्थानं पिरकोण संघ उतरलाय आणि दापोली संघ जो पाहुणा आलाय त्यांना ही ट्रॉफी उचलायची आहे. या उद्देशाने हा सामना खेळताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज तेजसचा, त्या प्रयत्नामध्ये त्याला यश आलं नाही. चेंडू गेल्या निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतात ती बिनबाद 6. अतिशय सुरेख प्रेक्षकांची मांदी आली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य झालं. 6 रजनीमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा चला छोट्या चिमुकड्या कोणी आहे यावरती आमचे उरण पंच असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्रजी घरत सर नवीन सेवा यांचं इथे शुभ आगमन आहे. मनपूर्वक समर्थ ट्रॉफीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करेन की आपण ही व्यासपीठावरची कृपा करायची आहे. पुढचा चेंडू यावेळी बॅटने फेकून दिलाय. तेजसच्या बॅटमध्ये निघालाय आणखी एक दर्जेदार तेजस वार. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. बारा या आकड्यावर संघर्षमय खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आणि हा सामना. हा पुढचा चेंडू होता, यावेळी फायदा घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, मात्र प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. एक धाव झाली, स्वतःवर नाराज झाला तेजस. अशा रीतीने P1चं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या बिनबाद 13. अतिशय सुंदर सामना. पिरकोण संघ तो थोडासा यावर्षी आउट फॉर्म होता, मात्र या महत्वाच्या अशा स्पर्धेमध्ये ज्यानं फॉर्म आपला कम्प्लीट केलाय आणि आतापर्यंत चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला आहे. हा अंतिम सामना अतिशय महत्वाचा आहे या संघासाठी, दोन्ही संघासाठी. करो अथवा मरो अशी ही परिस्थिती आहे. आजचा संघर्ष हा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. त्याप्रमाणे या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल या दोन्ही संघाला, कारण हा सामना अतिशय महत्वाचा आहे. काय झालंय? साप आला जरा आतमध्ये ग्राउंडच्या. कोणी सर्पमित्र असलं तुझा थोडा खेळ थांबवा. पब्लिक जाऊ नका कोणी आतमध्ये. कृपया प्रेक्षकांना विनंती, एकानेही कोणी जाऊ नका. विनंती प्रेक्षकांना कोणी जाऊ नका. आमचे सर्पमित्र गेलेत, ते पकडते होते, त्यांना अनुभव आहे. केवाय गावंड. तत्पूर्वी समा कोळी कोपरवली यांच्याकडनं DJ मॅडे याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. हे सर्पमित्र कोणी आहे का बघा, बाकी कोण जाऊ नका. सर्पमित्र जर कोण असेल ना तर महेश गावंड तुम्ही आहेत का साहेब? आयोजक नाही का? नको नको याप नको. चला सर्पमित्र जर कोणी असेल तर जा, बाकी कोणी जाऊ नका. बघा मुकुंद गावंड साहेब तिथे पण गेलेत, म्हणजे कुठे कमी नाही. जिथे कमी तिथे आम्ही, जिथे विषय गंभीर तिथे मुकुंद दादा खंबीर. हा प्रणित गावंड पिरकोण हे सर्पमित्र आहेत. प्रणित गावंड पिरकोण हे सर्पमित्र आहेत. कृपया त्याने तो सर्प पकडावा. राकेश गावंड. चला सर्पमित्रांची खूप नावं यादी आली, ते आमचे कोपरवरच्या धावत आले. निश्चित घरात आमचा छोटा चिमुक लाड आहे. मनपूर्वक त्याचा आम्ही स्वागत करतो आयोजकांच्या वतीनं. चला पुन्हा एकदा आता मैदान सोडा आणि आमचे रिवाळजी म्हात्रे आणि त्यांची शिवकन्या, जिने खऱ्या अर्थाने सर्वांची मन जिंकली, धर्मवीर संभाजी महाराज यांची भूमिका आणि कलाकृती आणि त्याच्या मुखाबंद जे वाक्य रचना आली ना, ती अंगावर रोमांच उभं झालं. बाप से बेटा सवय असं म्हणत असतो आपण, त्याप्रमाणे बापाप्रमाणे मुलगीही आज या क्षेत्रामध्ये नाविन्य कमावतोय. त्यानंही या संपूर्ण स्पर्धेमध्ये योगदान राहिलं रिवाळ म्हात्रे सर, ज्यानं एक काळ क्रिकेट गाजवला, फलंदाजी गोलंदाजी असे रिवाळजी म्हात्रे सरांचं कन्याचं पुनश्च मी आभार मानतो.
पहिलं षटक संपलं. धावसंख्या धापटलावर बिनबाद 13. आलाय नवीन गोलंदाज दापोली संघाकडनं शिवतेज जितेकर. सर्व क्रिकेट रसिकांचं ज्यानं मन जिंकलीत असा हा खेळाडू शिवतेज जितेकर. समोर आहे तो सिद्धार्थ तेजस समोर आहे. चांगला चेंडू स्लो वनचा होता. बॅटची एज लागली आणि चेंडू गेल्या निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपटलावर. आणि खऱ्या अर्थानं आपण स्क्रीनवर पाहताय 4 व्हीलर गाड्या. शिवतेज जितेकर दिसतोय आणि एका साईडला सिद्धार्थ. म्हणजे कोण असेल ठरवेल. अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये ठरवेल की ही 4 चाकी गाडी कुणाच्या घरी जाईल, कुठल्या गावामध्ये जाईल. एक धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 14 या आकड्यावर. दापोली की पिरकोण, पिरकोण की दापोली. 4 चाकी पिरकोण जाणार की दापोलीला हे काही क्षणामध्ये आपल्या समोर समजेल. अति महत्वाचा सामना आहे. जेवढ्या चषकाचं नाव कोरायचं आहे. हा सिद्धार्थ बॅटमधनं आसमानी सुलतानी लांब सिद्धार्थ वर आलाय हा षटकार. रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि या ट्रॉफीचे एक आधारस्तंभ जीवनजी गावण साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला पिरकोण टीमसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. 6 धावसंख्येने संघ पोहोचतो 20 या आकड्यावर. शिवतेज जितेकर समोर सिद्धार्थ. आमने सामने हा मुकाबला पाहायला मिळतोय. दोघांदरम्यान हा सामना अति महत्वाचा. एक धाव सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिद्धार्थकडनं एक धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय मैदानाच्या या खेळामध्ये 21 या आकड्यावर. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आणि ज्या कव्हरनं या वाहिनीनं यशाचे अनेक शिखरं खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून मिळवलीत. हा यॉर्कर चेंडू होता. ट्रॅव्हल केलाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये हा चेंडू गेलाय. एकच धाव तेजसच्या बॅटमधून आली. एका धावसंख्येनं तेजस पोहोचलाय 15 वर तर संघाला पोहोचवलंय बिनबाद 22 या आकड्यावर. बिनबाद 22. स्वतःच्या मैदानावर खेळताना एक वेगळा दबावही खऱ्या अर्थानं त्रिकोण संघासमोर असेल तर समोर पाहुणा संघ ज्यानं क्रिकेटवर खूप वर्ष अधिराज्य गाजवलंय ते नाव दापोली. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. सिद्धार्थ हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला निर्धाव. अशा 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टावर धावसंख्या झाली 11 सरासरीनं बिनबाद 22. चेक. याच दरम्यान स्वर्गीय मेघनाथ मोकाशी या मैदानावर खऱ्या अर्थानं उद्या देखील एक भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली गेली. पानदिव्य प्रीमियर लीग डे नाईटची स्पर्धा आणि प्रेक्षकांना एक खमंग मेजबानी असताना संडे स्पेशल प्रत्येक प्रेक्षकाला मटणाचं सुग्रास जेवण दिलं जाईल. सगळ्या प्रेक्षकांना अगदी आमंत्रित केलं गेलं पानदिवा गावाच्या वतीनं. पानदिवा प्रीमियर लीग मध्ये उद्या होणाऱ्या या स्पर्धेकरता आपण उपस्थित राहायचं आहे. थँक्यू. 22 धावा झाल्या धावपटलावर. अतिशय हा महत्वाचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जो भाग्यवान विजेता आहे स्कूटीचा दादर गावचा सुपुत्र घासे भाई यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. घासे भाई दादर गावचे सुपुत्र यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं अशी आपणास विनंती आहे. याची देवी याची डोळा. आपण पाहतो हा क्रिकेटचा सोहळा. ज्या क्रिकेटच्या ह्या सोहळ्यानं संपूर्ण क्रिकेट रसिकांची मन जिंकलेली ही स्पर्धा. तब्बल 33 बाईक आणि एक अल्टो 4 व्हीलर या स्पर्धेचं भव्य स्वरूप. नवीन गोलंदाज सचिन जितेकर. समोर असणारा फलंदाज तेजस साठी हा सरळ फॉलो थ्रू मध्ये मांडला होता. डायरेक्ट स्टंपला अडवला चेंडू. एक धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 23 या आकड्यावर. आता स्ट्राईकला आलाय फलंदाज सिद्धार्थ ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 49 धावांची एक खेळी पाहायला मिळाली आणि दुर्दैवरित्या रनआउट मध्ये बाद होणार हा फलंदाज. सामना करेल यावेळी सचिन जितेकरचा. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय सचिन जितेकर हा गोलंदाज. समोर सिद्धार्थ मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न त्याने केला मात्र त्या प्रयत्नामध्ये त्याला यश आलं नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर. बिनबाद 23. अतिशय सुंदरसा सामना आणि या सामन्यामध्ये आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल.
सिद्धार्थला. यावेळी सिद्धार्थ प्रयत्न करतो मात्र यश त्याला अजूनही मिळत नाही. एक धाव्या चेंडूवरील एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 24 वर. यावेळी सिद्धार्थला आणि तेजसला मात्र हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कुठेही असू द्या, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपण पॉझिटिव्ह विचारानं क्रिकेट हे खेळायला लागतं. त्याप्रमाणे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या पिरकोन टीमला खेळावं लागेल. सचिन जितेकरचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू फेकलेत, 2 धावा त्याने खर्च केले. हा 4था चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा मारला चेंडू डीप बॅकवर्ड फेड मध्ये. एक धाव संख्या सहजरित्या पूर्ण थोडासा खराब आलाय. प्रयत्न करतो 2 धावा घेण्याचा तेजस, नकार देतो सिद्धार्थ. एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 25 या आकड्यावर. 25 या आकड्यावर हा संघ पोहोचतोय. पॉझिटिव्ह विचारणं आपण खेळणं भाग आहे. एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आणि आत्मविश्वास मजबूत असतं. ते आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये या समर्थ ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांना दाखवावा लागेल. धावसंख्या धावपट्ट्यावर 25. पुन्हा एकदा कौतुक कोळी गोलंदाज, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 5 मध्ये 4 चेंडू यॉर्कर फेकण्यामध्ये यश मिळवलं सचिननं. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. धावसंख्या धावपटल्यावर बिनबाद 26. शेवटचा चेंडू या षटकामध्ये समोर असणारा फलंदाज तेजस या संघाची रन मशीन, तिरकोणची नव्हे तर या पूर्ण उरण पूर्व विभागाची रन मशीन म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे तो खेळाडू तेजस. हा फुलटास चेंडू होता, लो फुलटास. पुन्हा एकदा बॅटची एज लागली, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण 2चा प्रयत्न केला. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण थोडासा खराब थ्रो झालाय आणि मात्र इथं 3 धावा या चेंडूवर. 3 धावसंख्येने संघ पोहोचतोय 29. 3 षटकं संपली. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 29. आता मात्र शेवटचं स्ट्रॉग वरचं हे षटक आहे, हाणामारीचं खूप महत्वाचं षटक असणार आहे दोन्ही टीमसाठी. आणि यावेळी मात्र पिरकोन संघाला खास करून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. भिजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले पंख जरी माझे उड्या नव्याने मी मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. येथील वादळे, येथील तुफाने, मात्र या वादळामध्ये आणि तुफानमध्ये आम्हाला थांबायला जमत नाही. हे करावं लागेल तेजसला आणि सिद्धार्थला, कारण अति महत्वाचा सामना आहे. मात्र दापोली संघाने इम्प्रेस केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कौतुक करावं लागेल टीमचा. पाहुणा संघ आहे आणि क्रिकेटमध्ये खूप वर्ष या संघाची एक हुकूमत नेहमी पाहायला मिळाली. ती दापोली मग आवर्जून नाव घेतलं जाईल. विशाल जितेकर, विश्वजित म्हात्रे अर्थात अभ्या या नावानं खूप काही केलं, प्रशांतचं नाव घेतलं जाईल असं हा संघ आहे. शेवट षटक म्हणजे गोलंदाज नक्की 29 धावा धावपटलावर. खूप सुंदरसा हा सामना. हा फुलटा चेंडू यावेळी फटका बसलाय आणि मात्र पहिल्या ब्रेक थ्रूची होती गरज टीम दापोलीला. अनुज 11 जय हनुमान दापोली संघाला ही पहिली सफलता आणि पहिला हादरा मिळालाय पिरकोन या संघाला. जन 20 धावा आपल्या या इनिंग मध्ये उभारल्यात. तेजस बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होतोय. या संघाची आणखी ओळख ज्याच्या नावावर आपल्या स्वप्नामध्ये 2 बाईक ज्याने पटकावल्यात ते नाव म्हणजे आदेश मोकल. यावेळी आदेश पिरकोन गावाचा आदेश त्याला आलाय की या 5 चेंडूमध्ये निदान 10 ते 15 धावा तरी काढ, कारण एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचायचं असेल तर. मात्र दापोली संघाचे गोलंदाज कुठल्या प्रकारचे मोठे फटके या सामन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आतापर्यंत त्यांनी मारू देत नाही. हा गोलंदाज सुमित पाटील. सुमित पाटील धावसंख्या धावपट्ट्यावर 1 बाद 29. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. समोर आलेला फलंदाज आदेश मोकल. अनेक सारी मैदानं त्यानं गाजवलीत असा हा खेळाडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. आपण बाईक मागे पटकवलंय, अनेक पारितोषिक आपल्या जीवनामध्ये आपण कमवलं, ते गेले दिवस राहिले आठवणी. मात्र हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये आपले खेळणं पिरकोनसाठी गरजेचं असेल. आणि खेळलाय, चेंडूला भिरकावलाय, फायनलच्या रिझल्ट मध्ये आत्मविश्वास वाढविलेला हा षटकार आला पिरकोनच्या बाजूनं.
प्रयत्न गोलंदाज सुमितनं केला त्यामध्ये मात्र थोडासा असफल ठरलाय. शेंडूला भिरकवला सीमाराच्या पार षटकार. धावसंख्या धावपटलावर 35. आता मात्र सुमितलाही विचार करावा लागेल. हे 3 चेंडू चांगले फेकणं गरजेचं आहे. निदान 40च्या आत पिरकोन संघाला ठेवणं हे खूप गरजेचं असेल दापोली टीम साठी. धावसंख्या धावपटलावर 35. चौथा चेंडू या षटकातील यॉर्कर बाप काय झेल, लाजवाब झेल आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम झेल सुमितनं पकडलाय दापोली टीमच्या. दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुल शेठ गावण आणि जीवनजी गावण साहेब असतील, रमाकांत गावण सर, विलास गावण सर, केवाय गावण सर, अगदी सगळा मित्रपरिवार अगदी प्रेक्षकांची आत्मीयतेने चौकशी करताना दिसत आहेत. ही शेवटची रात्र आणि ही मंतरलेली रात्र आहे आणि या रात्रीमध्ये प्रेक्षकांनी जी तोबा केली, गर्दी केली, त्या सर्व प्रेक्षक मायबापाची विचारपूस करताना हे आयोजक मंडळी आपल्याला दिसत आहेत. नक्की रोशन सर, ज्यावेळी आपलं लग्न ठरतं ना आनंद असतं. मयूर वाघमारेचं लग्न ठरलं, स्वप्नामध्ये 4 चाकी गाडी जिंकली आणि आज सुमित अतिशय चांगली कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र सुमितच्या अगेन्स्ट सर्वोच्च बॅटमधून आला पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार षटकार. तो 41 आकड्यावर. आता मात्र शेवटचा एक चेंडू या पहिल्या सत्रामध्ये अति महत्वाचा हा चेंडू आहे. एकाच षटकार चौकार आलाय तो पिरकोन संघाला लाभदायक होईल आणि या चेंडूवर एखादी विकेट किंवा निर्धाव जर फेकला तर नक्की या संघावर एक वेगळे वर्चस्व दापोली संघाचं निर्माण होऊ शकते. इथे झाले काय, नशिबाचा आला चौकार समोरच्या बॅटमधनं, बॅटची इनसाइड एज लागली, चेंडू गेला सीमाराच्या पार. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके केलाय हा खेळाडू सौरव आणि संघाला पोहोचवलाय सन्मानजनक स्थितीमध्ये. अर्थात 45 या आकड्यावर पहिला पूर्वार्ध संपला. धावसंख्या धावपटल्यावर झाली 45-46 धावांचं लक्ष आता असेल दापोली या टीमसाठी. हे आव्हान दापोली संघ सहजरित्या पूर्ण करेल की आव्हानापासून रोखण्यामध्ये यजमान पिरकोन संघ यशस्वी ठरेल. आता धावतं समालोचन आपण ऐकूया पुन्हा एकदा. रायगड समालोचक असोसिएशनचे सिरेदार, तारागावचा तारा, आमचे परम मित्र, आमचे गुरुवर्य रोशनजी पाडले सर. थँक्यू. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक पान दिवे गावाला. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक पिरकोन गावाला. तो समर्थ चषक गाजतय आपल्या उरण तालुक्याला. तो समर्थ चषक गाजतय आपल्या पिरकोन गावाला. धन्यवाद राजेंद्र भगत सर यांचा आवाज तुम्ही प्रिव्हियस सत्रामध्ये ऐकताय. आणि आता जो जिंकेल तो मात्र टॉप 6 मध्ये पोहोचेल आणि त्यासाठी मात्र ही लढत पिरकोन संघ मात्र या घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि एका बाजूला अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली या टीमला बाद आहे. आणि संपूर्णपणे आमचे आयोजक या ठिकाणी फेरफटका मारत असताना मैदानाच्या चहू बाजूला तमाम प्रेक्षक वर्गाचा आभार व्यक्त करण्यासाठी मुकुंदजी गावण साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी तुम्हाला त्या ठिकाणी फेरफटका मारताना पाहायला मिळतील. 46 टार्गेट 46 बनवायचे आहेत. 11.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना पर ओव्हर मागे मैदानामध्ये अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली टीमला डू ऑर डाय, करो या मरो हे सिच्युएशन राहील या मॅच मध्ये. दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा सामना या स्पर्धेतला. 2 टीम मध्ये
तर या दरम्यान सन्माननीय गणेशजी कोली बेलपाडा गावचे मान्यवर त्यांचं आगमन, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्यांचा खूप मोठा ताफा त्यांच्या सोबत होता आणि त्यांचे एक रॉयल डॅशिंग एंट्री आपण पाहिली या स्पर्धेमध्ये, तेही या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 46चा पाठलाग करायचा 46 बनवायच्या आहेत आणि एका बाजूला घरच्या मैदानावरती जिथे प्रचंड क्राऊड खरं आपण पाहता आहे पिरकोन संघासोबत. बघा हा फ्रंट अँगल मध्ये मैदानाचा व्ह्यू तुम्ही त्या ठिकाणी पाहत आहे. सूरज मोकल पहिल्या षटकासाठी पिरकोन संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलाय. सूरज मोकल त्यांना आपण पाहताय आणि खरं तर ही 4 व्हीलर कोण असेल, या 4 व्हीलरचा मानकरी, या स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू त्याचं स्वप्न पूर्ण होईल ज्याला 4 व्हीलर मिळेल. अतिशय मोठं पारितोषिक. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये गोरसई हा संघ देखील क्वालिफाय झाला. लवकरच तोही संघ तुम्हाला इथे पोहोचताना पाहायला मिळेल. चेक. याच दरम्यान कोपटे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोषजी पाटील आणि माजी उपाध्यक्ष कमलाकरजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला बॉल स्ट्रॉंग अपील आणि इथे मात्र पहिल्याच बॉलला विकेट. जल्लोष सेलिब्रेशन पिरकोनकरांचा आपण पाहता मैदानाच्या चहूबाजूला. नेमकं काय घडलंय? बिग विकेट डाऊन. गोल्डन डक सुमित पाटील बॅक टू द डग आउट. धावांचा पाठलाग आमचे परममित्र रोहितभाई जितेकर या सामन्याचा आनंद घेतात. रोहित या मंचावरती सुप्रसिद्ध युवा उद्योजक दापोली नगरीचे, त्यांना विनंती असेल या 46 बनवायच्यात. आणि बघा हा क्राऊड आहे, क्या बात आहे. चला जोरदार आवाज होऊ द्या पिरकोनकरांनो या मॅच मध्ये. क्या बात आहे. पिरकोनचे सर्व पाठीराखे आणि एका बाजूला तुम्ही पाहताय दापोलीचे पाठीराखे. चला ऑब्जेक्शन आला बॉलरच्या शैलीवरती, त्यामुळे ऑन स्क्रीन आपण तिसऱ्या पंचाची मदत घेतोय. चला आयोजक स्वतः असतील, कमिटी मेंबर आमचे 6 बॉलमध्ये 6 विकेट घेणारे लारा. चला चेक केलं जाईल या ठिकाणी. बॉलरच्या शैलीवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलाय, आक्षेप घेण्यात आलाय आणि तिसरे पंच देखील आता टीव्ही स्क्रीनवरती आमच्या सोबत जॉईन होतील. क्या बात आहे. सुमित देखील बाद झाला. आता शिवतेज स्ट्रायकिंग एंडला आला, ज्याने संपूर्ण स्पर्धा अक्षरशः गाजवली. दमदार कामगिरी या खेळाडूची राहिली. तो शिवतेज स्ट्राइक एंडला आहे. क्या बात आहे. दे घुमा के कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर आपल्या टप्प्यात आला कमी कार्यक्रम करतो. किती बी समोर येऊ दे त्याला एकटा बस. पहिला षटकार शिवतेजच्या बॅटमधून. षटकार त्या ठिकाणी आला. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. क्या बात आहे. आक्रमक स्ट्रोक. चला नवीन बॉल हवाय. नवीन चेंडू आपण मैदानाकडे पाठवा लगेच. बॉलरच्या शैलीवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि इथे आपण पाहिला तिसरे पंच आमच्या कर्द वॉर रूम मध्ये आहे, चेक करतील आणि योग्य तो निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि हा षटकार बघा ऑन स्क्रीन या ठिकाणी तिसरे पंच आणि स्वतः कमिटी मेंबर या ठिकाणी आहेत आणि स्वतः आमचे मुकुंददादा जीवन गावण साहेब आणि संपूर्ण आमचे मोकाशी साहेब देखील त्याकडे आहेत. सर्व आयोजक फेरफटका मारत असताना तमाम प्रेक्षकांना अभिवादन करताना आपण त्यांना पाहताय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल तिसऱ्या पंचाने सांगितला. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. त्यामुळे आता 22 मध्ये 40. क्या बात आहे.
का तर लहान मोठे सर्व प्रेक्षक आहेत आणि सर्वांना अभिवादन करतात आमचे मुकुंद गावण. त्या ठिकाणी फेरफटका मारत असताना आपण त्यांना पाहता. त्या ठिकाणी वेगात टाकला बॉल, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग, भरधाव वेगाने हा बॉल टाकलाय. या ठिकाणी आपण पाहिला डॉट बॉल, दुर्धाव चेंडू. रिप्ले आपण या बॉलचा पाहता. राऊंड द विकेट आले, अँगल बनवला आणि त्यानंतर हा बॉल प्रचंड वेगात त्या ठिकाणी निघाला डॉट. चला नो टीम मीटिंग, नो टीम मीटिंग. आपण सर्व बॉलला एकत्र येऊ नका प्लीज. चला खेळाडूने एकमेकांशी संवाद साधू नका. पंच असतील मध्यस्थी, आपण फिल्डिंग लावून घ्या आणि अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन प्लीज. त्यामुळे खेळाडूने आपापसामध्ये चर्चा करू नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या, सामना चालू ठेवा. बघा संघ आपल्या रायगडच्या दोन्ही लांबचे नाही आहेत. जा सुमित कॅप्टन एकाने जा आणि वातावरण शांत करा आणि सामना चालू करा. चला पिरकोनचे खेळाडू, दापोलीचे खेळाडू, एक नम्र विनंती आहे, हे दोन्ही संघ रायगडचे आहेत याचा भान ठेवा. बाहेरचा संघ नाहीये आणि किंबहुना असला तरी त्याची वर्तणूक कोणीही करू नका प्लीज. कोणताही संघ असेल तरी, संघ बाहेरचा असला किंवा आपला जवळचा असला तरी वर्तणूक योग्य ठेवा. खेळाडू पद्धतीने दाखवा. बिग फाईट, मोठा सामना आहे, हाय व्होल्टेज ड्रामा, वातावरण टाईट होत चाललंय. प्रेशर 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 तुम्हाला या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि सर्वजण या ठिकाणी मनमुराद आनंद लुटतात. टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा आणि खेळाडूला मोटिवेट करा आवर्जून. परंतु बाउंड्री पासून लांब राहा. चला तिसरे पंच कुठे आहेत? षटक समाप्त होण्यापर्यंत आपण इथे थांबायचं आहे. ऑन स्क्रीन नेक्स्ट बॉल, बॉल तयार, राऊंड द विकेट. पार्टनरशिपचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली आणि बॉल चालला त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. सिंगल मिळाली, लेग बाईट्स, एक अतिरिक्त रस त्या ठिकाणी मिळेल. 7 धावा फलकावरती आहे. डू ऑर डाय, करो या मरो, अशी ही खरं तर लढत आहे आणि बिग फाईट या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. अतिशय मोठा सामना, दोन टीम मध्ये पिरकोन विपक्ष दापोली, एक संघ आहे उरणचा तर दुसरा संघ आहे पनवेलचा. दोन्ही टीम मध्ये ही लढत. अनुषट जितेकर या संघाचे पुरस्कर्ते आणि खतर रायगड जिल्ह्यामध्ये एक रेकॉर्ड घडला. सोनालीताई प्रचंड बहुमताने निवडून आल्या आणि त्याही या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. वडघर खतर जिल्हा परिषद चर्चेचा खरतर विषय बनला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. सोनालीताई तुमचंही मनापासून आभार. वन्स अगेन लेन बॉल, इथेही डॉट, भरधाव वेगाने टाकला गोलंदाजाने हा बॉल. डॉट निर्धाव, बॉलिंग मार्क मध्ये आहेत त्या ठिकाणी सूरज मोकल, त्यांना आपण पाहू शकाल. 39 धावांची गरज आहे. 39 येणाऱ्या काही बॉल मध्ये. सामना आता रफ अँड टफ होत चाललाय. क्या बात आहे, सरळ बॅटने प्रशांत कांबळेने फक्त दिशा दिली आहे. लेदरचा चांगला टॅलेंटेड खेळाडू बॉलला फक्त फुल फेस ऑफ द बॅट डाऊन द ग्राउंड खेळत असताना हा क्लास होता प्रशांतचा. दमदार, रुबाबदार आणि शानदार षटकार. जे काय निर्णय असतील ऑनफिल्ड ते अंपायरच घेतील आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल आणि त्यांच्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल. पिरकोन आणि दापोली पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, तर येणारे 18 बॉल विजयासाठी 46चा पाठलाग करत असताना अजूनही 33 धावांचं समीकरण बाकी आहे. 33 बाईक देखील आहेत या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे, समीकरण बघा 33 आलंय आणि 33 बाईक आमच्या मंचासमोर आहेत. एक 4 व्हीलर कार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी मात्र रेफ्रिजरेटर फ्रीज दिला जाईल. शीत कपाट, शुद्ध मराठी आणि खरतर भरघोस पारितोषिक असणारी स्पर्धा. पिरकोन विपक्ष दापोली हा सामना सध्या मैदानामध्ये रंगतोय. अफलातून मॅच. पहिल्या ओव्हरला 13 आल्या, आता येणाऱ्या 18 मध्ये बनवायला 33. डू ऑर डाय असा हा सामना. एका बाजूला स्वतः
उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि या स्पर्धेचे जनक शिल्पकार आदरणीय मुकुंदजी गावण साहेब यांना आपण पाहता या संघाचे बिग सपोर्ट आणि त्यांच्या गावचा संघ मैदानामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहता एका बाजूला खरं तर दापोली संघ अनुज एंटरप्राइजेस जयनुमान दापोली म्हटलं की अनुष्यट जितेकर त्यांच्या सौभाग्यवती सोनालताई सध्याच्या घडीला आपण पहिला जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचा संघ मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये आहे. त्यामुळे नक्कीच चांगली लढत तुम्हाला या दोन्ही टीम मध्ये या दरम्यान बेलपाळे गावचे सुपुत्र गणेश कोळी साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करेन संदेशी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. 18 चेंडूमध्ये 33 गणेश धावा. कोळी यांचा यथोचित मान सन्मान. 18 बॉल मध्ये 33 समीकरण या मॅच मध्ये आहे. शेवटचे 18 बॉल समोर शिवतेज जितेकर. पहिला बॉल लेफ्ट आर्म सीमर बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झाला. सेकंड ओव्हर साठी अजय गावंड हा खेळाडू. प्रत्येक बॉल महत्वाचा राहील. या सामन्यांचा आनंद घेत असताना आमचे मित्र रवी भोईर उर्फ रॉकस्टार आणि काल त्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहिली. मोठा खरं तर तरुणांचा ताफा त्यांच्या सोबत पाहायला मिळाला. असे एक दमदार युवा नेतृत्व रॉकस्टार देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. स्टान्स बदलला परंतु गती काढली बॉलची. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. शिवतेज स्वतःवरती हताश निराश झालाय. शिवतेज राजकुमार जितेकर त्यांना आपण पाहताय 40+ क्रिकेट मास्टर राजकुमार जितेकर यांचे ते खतर पुत्र आहेत आणि चांगली कामगिरी. चला रोहित या मंचावरती आपण असं असावा. आमचे सन्मान्य उद्योजक समाजसेवक त्यांचं देखील स्वागत. दापोली नगरीचे प्रत्येकाचं आपण या ठिकाणी कौतुक करणार आहोत. अमोल देखील सामन्याचा आनंद घेतोय. खरं तर आता हा सामना अतिशय रफ अँड टफ बनलाय. कारण या स्पर्धेमध्ये आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे संघ मालकाला इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल. क्या बात आहे. हाफ ट्रॅकर कमी गतीचा बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे हा फटका मारला. प्रॉपर फटका त्या ठिकाणी मिडल झालेला नाहीये आणि अशातच सिंगल मिळाली. टाळ्यांचा गजर होता आता पिरकोणच्या खेम्यामधून प्रेक्षकांच्या गर्दीतून. कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये परिस्थितीमध्ये आपला गाव जिंकला पाहिजे, आपला संघ जिंकला पाहिजे ही भावना प्रत्येक संघाची किंबहुना त्या पाठीराख्यांच्या आहे. जिंकेल तोच जो चांगली कामगिरी या वर्तमान स्थितीमध्ये मैदानामध्ये करेल. टोटल धावसंख्या सध्या धाव फलकावर आपण पाहिली तर आतापर्यंत 15. चर्चा होत आहे मैदानामध्ये खेळाडूंमध्ये तर कशा पद्धतीने धावा रोखल्या जातील, एका बाजूला धावा कशा बनवल्या जातील. व्यूहरचना तुम्हाला आखावी लागेल प्रत्येक वेळेला प्रत्येक ओव्हर नंतर सामना जिंकण्यासाठी. प्रशांतकडे क्लास आहे. तो मात्र चांगला लेदरचा खेळाडू आणि प्रशिक्षक देखील आहे. तो खरं चांगल्या तरुण कमी वयाच्या खेळाडून मार्गदर्शन करतो. स्विच केला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना डीप मध्ये फिल्डर लावला. ट्रॅप लावला बॅटरसाठी. क्या बात आहे. सेन्सिबल फिल्डिंग. एक सिंगल या बॉल वरती आली आणि या सिंगलच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात आणि धावसंख्या धाव फलकावरती पण लागताना पाहता तब्बल आतापर्यंत 1 गडी बाद 16 धावा. मी सतीश शेट यांना विनंती करेल या आपण मंचावरती. खरं तर आपलंही स्वागत. जयमल्ला रॉटरचे प्रोप्रायटर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती असेल मामा या मंचावरती आपलं स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना फुल लेन पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय. आणखीन एक डॉट बॉल. टाळ्यांचा कडकड करार होतो आता पिरकोणच्या खेम्यामधून. प्रचंड गर्दी आहे. टाळ्या शिट्या वापर वाचताना पाहताय काय क्राऊड आहे या स्पर्धेमध्ये. अप्रतिम. चहू बाजूला प्रेक्षक 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 तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु हा सामना शिवतेज जितेकर अतिशय स्फोटक खेळाडू आहे. तो जर का अधिक काळ थांबला तर मात्र अडचणी वाढतील. प्रशांत सारखा खेळाडू जर का थांबला तरी अडचणी वाढतील. आता विकेट हवाय पिरकोणच्या संघाला या मॅच मध्ये. आई एकविरा जय वागेश्वर पिरकोण हा संघ आपण पाहता. एका बाजूला अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली या टीमला आपण पाहता मैदानामध्ये. बिग फाईट. प्रत्येकी 7-7चं योगदान आहे दोन्ही फलंदाजांचं वैयक्तिक. बॉल तयार. हाफ ट्रॅकर उडवलाय मिड विकेटला जागेवरून. पूल पॉवरफुल वंडरफुल अँड डिलाइटफुल शिवतेजचा षटकार.
जणू काय फायनल मॅच चालू आहे आणि आता सेम कंडिशन आहे बघा. दोन्ही संघाचे पाठीराखे आणि दोन्ही संघ आता हार मानायला तयार नाही. चांगला बॅटल तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, वेट केला बॉलला, वेट अँड वॉच, बॅकवर्डला मारलाय, लॉंग स्टॉपला बॉल चालला, नॉन स्टॉप, सीमा पार, शुभतेचं पुन्हा एकदा आक्रमण, खणखणीत चौकार. असेल आपण व्यासपीठावर यावं. अविनाशी म्हात्रे सर, आपण वर यावं. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करावायचा आहे. वेळ आहे आपल्याकडं, कारण नंतर मात्र सगळ्या एकदम महत्वाच्या मॅचेस चालू होतील, त्यावेळी सन्मान करताना खूप त्रास होईल. त्यापेक्षा जो वेळ मिळतोय त्या वेळेतच आपण पटापट आपले सन्मान स्वीकारावेत. 12 बॉल मध्ये 20 धाबा. क्या बात आहे. अप्रतिम मॅच, पैसा वसूल सामना. आणि शिवतेज मात्र इतिहासाकडे वाटचाल करतो. कदाचित काय बॅटिंग त्याने केली. तसेच पप्पू तारळकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. अविनाश राघव म्हात्रे सरांचा अर्थात शिक्षक नेते यांचा यथोचित मान सन्मान, मुकुंदजी गावण यांच्या अगदी निकटवर्तीय याचा हा यथोचित मान सन्मान आपण बघू शकाल ऑन स्क्रीन. माहिती उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून अविनाश राघव म्हात्रे सरांचा यथोचित मान सन्मान. आणि नक्कीच खूप सारे योगदान, मोठे योगदान आहे या समर्थ चषक 2026 करता. तदनंतर चेतन अण्णा ठाकूर, मॅन फ्रॉम कोपरुली यांनाही विनंती असेल. पप्पू दादरकर, मी ज्या मान्यवरांची नावं घेईन त्या मान्यवरांनी लगेच या, कारण लगेच सामना चालू होतोय. सामना अतिशय रफ अँड टफ आहे. सुपर 6 मध्ये कोण पोहोचेल? सुपर डुपर कामगिरी करणारा संघ सुपर 6 मध्ये पोहोचेल. आणि आतापर्यंत आपण पहिल्या रात्रीमध्ये मला वाटतं देवांश आणि रिवा स्पोर्ट्स गोरसई बस संघ पोहोचला होता. आणि त्यानंतर श्रीराम बलवली, अनसन बिन्सी, एसपीसीची नवीन शेवा या टीमला पण पोहोचताना पहिला एकविरा थल अलिबाग हा संघ पोहोचलाय. आणि त्याचबरोबर बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी हा संघ देखील सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. आता आणखीन एक संघ दापोली की पिरकोण याची चर्चा सुरू. तिसऱ्या षटकामध्ये सौरभ आले बॉलिंग मार्गपती. क्या बात आहे. पहिला बॉल उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. क्लासिकल पांड्या त्याच्या बॅटमधून फरका डीप कव्हर पॉइंटला 2 धाबा घेऊन जाईल. या ठिकाणी प्रशांत आपल्या संघाचा तिसऱ्याचा प्रयत्न झाला. रनआउट ची संधी आहे. आणि बघा काय एफर्ट्स. क्या बात आहे. शिवतेज जितेकर जणू काय युद्धालाच उतरला मैदानामध्ये, अशी कामगिरी करतोय. स्वतःला सावरत असताना तिथे तो मागे आलाय. आणि हे युद्ध काय बरंच काय सांगून जाईल. चला, दुखापत झाली थोडीशी त्यांना. समीर म्हात्रे, खरं तर माजी उपसरपंच गोवटणे या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. या दरम्यान एक ब्रँडेड घड्याळ जे मगाशी लागलं होतं, मला वाटतं सार्डेगावच्या अनिकेत सुनील पाटील, आपण आपली पावती दाखवावी आणि हे ब्रँडेड घड्याळ आपण घेऊन जायचं आहे. काय सामना रंगलाय. क्या बात आहे. गोवटणे उपसरपंच आदरणीय समीर शेठ म्हात्रे तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. मॅच ऑन. पिरकोण टीम की दापोली टीम. बघा, मी मगाशी म्हटलं हे दोन्ही खेळाडू असे आहेत कधी सामन्यामध्ये गेअर बदलू शकतात. तुम्हाला विकेट काढावे लागतील. जर का हा सामना जिंकायचा असेल पिरकोण संघाला तर विकेट घेणं बंधनकारक राहील. आणि या षटकामध्ये सौरभकडे ती क्षमता आहे. सौरभ म्हटला की संकट मोचक गोलंदाज पिरकोणचा, आणि त्याला मात्र आता कमबॅक करावं लागेल. अनिकेत सुनील पाटील ब्रँडेड घड्याळ भाग्यवान विजेते. 11 बॉल मध्ये 18. बॅकफुटला गेले, कव्हर्सला पुन्हा एकदा कॉपीबुक स्टाईलने फटका मारा. डिपेक्सचा कव्हरला बॉल सेकंडला निघाले. पुनित म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते हे ब्रँडेड घड्याळ देण्यात येते. सार्डेगावचे सुपुत्र अनिकेत सुनील पाटील यांना हे भाग्यवान विजेते आहेत आणि ते ब्रँडेड घड्याळ त्यांना दिलं जाते. माजी ग्रामपंचायत सदस्य वशिणेगावचे आशिष जयदास ठाकूर यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे संतोष पाटील आणि कमलाकर म्हात्रे खोपटेगावचे यांनीही वर यावं.
अतिशय महत्वाचा सामना आणि आता 10 मध्ये विजयासाठी 16चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. सुपर 6 मध्ये पोहोचायचा दोन्ही संघाला. मला तर एकच जाईल आणि एक पराभूत होईल आणि त्यासाठी हा संघर्ष लफ केलाय. डाऊन दी ग्राउंड वॉर एफर्ट्स, अप्रतिम अमानवीय एफर्ट्स दाखवत असताना क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तेजस पाटीलची तेजोमय कामगिरी आवडली असेल तर एकदा जोरदार डावू द्या या पट्ट्यासाठी. क्या बात है, मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है. आणि किमान 4 धावा चेक केलं जाईल तरी देखील एकदा आपण चेक करत आहोत. 4 धावा वाचवल्या आहेत की नाही पाहिलं जाईल. जबरदस्त मॅच, डीप मध्ये अप्रतिम एफर्ट्स आणि अगदी व्यवस्थितरित्या 4 धावा वाचवल्या. एकदा जोरदार डाव तेजससाठी. क्या बात आहे, निर्णायक क्षणाला मात्र 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी या खेळाडून दिल्या तेजसने. अप्रतिम. सलग तिसऱ्या बॉलला 2-2 धावा आल्या. दबाव हा पूर्णपणे आता पिरकोन संघावरती आहे. आता येणारे बॉल असेल 9. विजयासाठी 14 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. पुढचे 3 बॉल महत्वाचे आहेत या षटकातील. याही वेळेला खोदून काढलाय. वन्स अगेन तेजस डीप मध्ये आहेत. पहिली सिंगल मिळाली. आता एकच रन राहील. आता येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 13चं समीकरण. 8-13 वॉट अ मॅच. अप्रतिम सामना. 8 बॉल 13 धावा. जे घडलंय ते विसरून जा आणि जे घडवायचं आहे त्यासाठी लढा, संघर्ष करा. आता या मॅच मध्ये पिरकोनच्या संघाला तेच करायचं आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार होईल का पिरकोनचं पाहावं लागेल. खोलातला बॉल लॉफ केलाय आणि इथे विकेट. कमबॅक पिरकोन संघाचं. बिग विकेट डाऊन. शिवतेज बॅक टू द डगआउट. टिपलाय आणि याच दरम्यान मान्यवरांचं आगमन होताना आपण पाहताय. या स्पर्धेच्या आमचे आयोजक मैदानाकडे आलाय. आता अमन पाटील. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी आता धावा बनवायच्या तब्बल 13. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा ऑन द राईज केला प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरचा फिल्डर मागे चालला. बॉलच्या सेकंडचा कॉल. दुसरी होईल का आणि झाली. 2 धावा इथे आलेल्या आहेत. तिसरी रन नकार असेल आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या सौरभने फक्त 9. आता शेवटचे 6 बॉल 11. चला पाणी घेऊन झाला सुमित. मैदानाकडे 6 बॉल 11चं समीकरण. केतन ठाकूर यांच्या वतीने देखील या समर्थ ट्रॉफीला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे मनापासून आभार. आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई अनुषट जितेकर यांच्या वतीने देखील मुकुंदशेठ गावणसाहेब आपल्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे मनापासून आभार. या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. आणि बघा आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 6 बॉल पिरकोन 11 क्रिकेट क्लब स्टँड. मिस्टर लारा 6 बॉल मध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम ज्याने केला असे गोलंदाज त्यांना स्क्रीन मध्ये आपण पाहता. पिरकोन 11 क्रिकेट संघाचे एक बेस्ट बॉलर. चेक. या दरम्यान जरीमारी माता मंडल पिरकोन यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मुकुंदशी गावण यांच्या वरचं प्रेम त्यांना दाखवायचं आहे. जरीमारी माता मंडल पिरकोनला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे औरेगावचे सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश मधुकर गावण यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. माजी ग्रामपंचायत सदस्य वशणीचे आशिष ठाकूर यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. सुपर 6च्या पहिल्या लढतीसाठी 2 टीम आपण रेडी राहा. श्रीराम बलवली पेन आणि एका बाजूला अंशी आणि बिन्सी 11. जावई परिवार अक्षय मोकल आणि विघ्नेश मोकल या दोन्ही जावयांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया प्रेक्षक नाही बाबा तुमच्या विना ही स्पर्धा नाही आहे. एक धाव महत्वाची आहे. रोपच्या माग थोडं अंतर ठेवा. कोणत्याही खेळाडूला इजा होणार नाहीये कोणतं किंवा एखादा चेंडू अडणार नाहीये याची दक्षता घ्या. कारण एक चेंडू एक धाव
एखाद्याला या स्पर्धेच्या बाहेर घालवेल. विनंती आहे थोडं मागं व्हा आणि टाळ्या वाजवून या स्पर्धेसाठी आपण टाळ्या वाजवून अगदी उत्साह वाढवा दोन्ही सामन्यातील या खेळाडूंचा. शेवटचे 6 बॉल आता 11 धावा. मॅच मध्ये आता अतिशय रंगात आली आहे. अंतिम क्षणापर्यंत हा संघर्ष तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. जो जीता वही सिकंदर. या मॅच मध्ये कोण जिंकणार, दापोली की पिरकोड, यासाठी मात्र हा संघर्ष आहे. एका बाजूला स्टायलिश खेळाडू प्रशांत कांबळे तर बॉलिंग मार्क मध्ये या धावा वाचवण्यासाठी आला आदेश मोकल हा खेळाडू. एकदा जोरदार डाव या षटकासाठी. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावा. पहिला बॉल प्ले अँड मिस. निर्धाव टाकला, टाळ्यांचा गजर होतोय आदेश साठी. क्या बात आहे, अँगल बनवला, हलकासा बॉल राईज झाला स्लाइडली औषध ऑफ स्टंप. बीट करत असताना त्या ठिकाणी आपण पाहिला प्रशांतला हा बॉल निघाला विकेट किपर कडे डॉट. आता अंतिम 5 चेंडू आणि विजयासाठी 11चं समीकरण. वॉट अ मॅच. पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दीच तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. खरं तर हे खऱ्या अर्थानं आहेत क्रिकेटचे दर्दी. याही वेळेला पुन्हा एकदा निर्धाव सबमरीन. टप्पा पडतो आणि चेंडू खाली राहतोय आणि इथे हा डॉट बॉल. प्रचंड टेन्शन आता आपण पाहताय दापोलीच्या खेम्यामध्ये. 4 बॉल मध्ये 11 धावा होतील का, हा प्रश्न विचारला जातो प्रशांतला. हा प्रश्न विचारला जातो एका बाजूला अमन पाटील या खेळाडूला आणि आदेश पाटील. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक. 4 चेंडू मध्ये 11चं समीकरण या मॅच मध्ये आहे. शेवटचे 4 निर्णायक बॉल. सामना आता रफ अँड टफ होत चाललाय. जसा बॉल टाकला तो तसा प्रेशर आणि या सामन्यामध्ये आपण पाहताय भरपूर चांगली रोमांचकता निर्माण होत चालली आहे. अंतिम 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा हे समीकरण. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. पंचांशी आपण संवाद जास्त साधू नका. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. बघा क्रिकेटमध्ये एक नियम आहे, बॉल डिलिव्हर करत असताना फॉलो थ्रू जर का स्टंपच्या मध्ये आला तर पंच तुम्हाला वॉर्न करतील पाहिजे. त्यामुळे फॉलो थ्रू हा तुमचा स्टंपच्या अगदी बाजूला असायला हवा जेणेकरून अडथळा निर्माण होणार नाहीये डिसिजन घेताना. 4 बॉल मध्ये 11 धावा. जबरदस्त मॅच. प्रशांत कांबळे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग त्याला खेळावी लागेल तर एका बाजूला आदेशला सर्वोत्कृष्ट षटक टाकावं लागेल. वन्स अगेन डॉट. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी आदेश पाटील. आता रातो के कातील होतील कदाचित या मॅच मध्ये. अंतिम सामन्यामध्ये सुपर 6 मध्ये कोण पोहोचणार यासाठी हा संघर्ष. हा शेवटचा सामना आहे. यातला विनर संघ बक्षीस पात्र होईल. आता 3 मध्ये 11 होतील का. क्या बात आहे. 3 बॉल 11 समीकरण. हाय व्होल्टेज ड्रामा. टेन्शन टेन्शन आणि टेन्शनच आहे आता दापोलीच्या या मॅच मध्ये आहे. दोन बॉल मध्ये 11 धावा. प्रशांत सलग 4 डॉट बॉल फेस करतोय. इम्पॉसिबल ला पॉसिबल करतो. आदेश साठी एकदा जोरदार टाळ्या द्या. क्या बात है आदेश, छा गए. सलग 4 डॉट बॉल आदेशच्या माध्यमातून. आता शेवटचे 2 बॉल 11. हाय व्होल्टेज मॅच आणि आदेशला कमबॅक करताना पण पहिले शेवटचे 2 11. ऑन साइडला फटका आणि फिल्डिंगला जवाब. आता 1 बॉल फक्त 10. आता 1 बॉल फक्त 10. कमबॅक कसं असावं तर आदेश मोकल सारखं असावं. अप्रतिम ग्रेट कमबॅक. आदेश मोकळसाठी जीवन गावण रायगड जिल्हा परिषद माजी सदस्यांच्या वतीने 1000 पारितोषिक आलंय. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. आणि जर का आदेशची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या या खेळाडूसाठी. एका दुसरा चमत्कार या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल दापोलीला. आता 1 बॉल आणि 10 धावा. वातावरण टाईट केलंय आदेशने. क्या बात है, जबरदस्त लढत. अनबिलिव्हेबल बॉलिंग केले लास्ट ओव्हर मध्ये आदेश मोकलने.
अनएक्सेप्टेबल अनअपेक्षित कामगिरी मात्र या ठिकाणी करून दाखवली आदेश मोकलने. आता शेवटचा संघ सुपर 6 मध्ये पोहोचेल. पिरकोण की दापोली 1 बॉल आणि 10 धावा आणि हा सामना जिंकत सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय पिरकोण संघ.